काही ठिकाणी जाहीर पाठिंबा उमेदवारांनी या ठिकाणी दिलेला आहे. तसंच नाशिकला सुद्धा थोडं उमेदवारी इथे जागा जी आहे ती शिवसेनेला गेलेली आहे, शिंदे साहेबांच्या गटाला गेलेली आहे. पण आमच्याकडून गणेश गीते असतील, गोकुळ गीते असतील, त्यांचं म्हणणं होतं की बाबा आम्हाला लढायचंच आहे, त्यांची मागणी होती आणि ती सुरुवातीपासून होती. पण मधल्या काळामध्ये अपक्ष आलेले नरेंद्र राणे पुन्हा शिवसेनेत गेले आणि मग त्यांच्या जागेवर शिवसेनेचा क्लेम झाला. हे खरं आहे, हे सत्य आहे. आणि म्हणून मग ही जागा शिवसेनेला सुटलेली होती महायुतीमध्ये वाटप करताना. आणि म्हणून आम्ही गणेश गीतेंनाही विनंती केली, गोकुळ गीतेंनाही विनंती केली की जागा आपली नाहीये, तिथे नरेंद्र दराडे आहेत, त्यांची उमेदवारी निश्चित झालेली शिवसेनेकडून, म्हणून आपण फॉर्म मागे घ्यावा. या बाबतीमध्ये गेल्या 5-6 दिवसापासून चर्चा सुरू होती, पण आज त्याचा मुहूर्त निघालेला आहे. तर आज सगळ्या चर्चांती उदयजी सुद्धा 4-5 दिवस झाले नाशिकला येऊन जाऊन होते, दादा या ठिकाणी आहेत, सगळेजण आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली, गणेश गीते, मी त्या ठिकाणी तो, निलेश बोरा त्या ठिकाणी होते. नंतर शिंदे साहेबांकडे पण 2-3 बैठकी, त्याची भेट गणेश गीतेंनी त्या ठिकाणी घेतली, गोकुळ गीतेंनाही घेतली आणि त्यानंतर मग आज निर्णय झालेला आहे. आता आपण उमेदवारी मागे घ्यावी आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे त्यांना बहुमताने निवडून द्यावे. आपण याच्यापूर्वी गणेश गीते यांना कमिटमेंट दिलेली होती, त्याच्यानंतर यावेळेला ते आता माघार घेत आहेत. आता गोकुळ गीते यांना काही कमिटमेंट आहे का किंवा त्यांना काही आश्वासन दिलं आहे का? नाही, आमच्याकडे कुठलीही कमिटमेंट किंवा त्यांची तशी मागणी नाही की आमचं काय का पुढे काय देणार का काय करणार. पण निश्चित आपल्याला माहिती आहे, वजनदार नाव आहे गीते बंधू. म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ते नगरसेवक आहेत. 2 वेळा स्टँडिंग कमिटीला ते चेअरमन होते मागच्या काळामध्ये, आताही आमचे नगरसेवक आहेत. त्यामुळे निश्चित त्यांचा विचार केला जाईल, हे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही सांगितलेलं आहे. काल मुंबईला जाण्याआधी गोकुळ गीतेंची भूमिका होती की कुठल्याही परिस्थितीत माघार होणार नाही. मात्र मुंबईतल्या बैठकीत नेमकं असं काय घडलं की त्यानंतर त्यांचं मतपरिवर्तन झालं? चांगली चर्चा झाली आणि त्यात ठरलं. नेमकं दबावतंत्र आहे की मनधरणी आहे? कारण प्रश्न असा आहे, एक पत्र समोर आलेलं आहे, त्या पत्रामध्ये त्या पत्रामध्ये राज्याच्या कायदेशीर सल्लागारांनी हायकोर्टाच्या वकिलांना पत्र लिहिलेलं आहे. त्यामध्ये म्हाडा प्रकरणाची चौकशी करावी किंवा म्हाडा प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात जावं आणि गणेश गीतेंचा जामीन अर्ज जो आहे तो रद्द करावा असे. म्हाडाच्या केसमध्ये अनेक लोकांचा समावेश आहे, ते फक्त गीतेंचाच नाहीये, त्याच्यामध्ये अनेक लोकांचं नाव आहे. आणि तो विषय काही एवढा मोठा नाही की त्यामुळे गीते बंधू म्हणतील की आम्ही आता माघार घेऊन टाकतो आणि घाबरतो, असा कुठला विषय नाहीये. तो विषय तसा न्यायप्रविष्टच आहे, तो विषय न्यायप्रविष्टच आहे. ती त्याचा आणि याच्याशी कुठलाही संबंध नाहीये. मला वाटतं तो आपण जोडू नये आणि गीते काही तशा छोट्याशा नोटीसला घाबरून मागे घेतील असंही काही त्यांचा स्वभाव नाही. तुम्हालाही माहिती, मलाही माहिती. 7 मेला पत्र टाईप झालेलं आहे, ते पत्र तातडीचं होतं, ते 8 मेला जाणं अपेक्षित होतं. मात्र 1 जूनला ते रिसिव्ह होतं, ज्या दिवशी गीते बंधू उमेदवारी अर्ज दाखल करतात त्या दिवशी ते रिसिव्ह होत आहे. आता इतके दिवस झाल्यावर पत्र दिलं नाही, मग तुम्ही परत असं म्हणाल की इतके दिवस झाल्यावर तुम्ही काय करत होता, पत्र का दिलं नाही डिपार्टमेंटला? असं नाहीये. हा विषय, तो विषय म्हाडाचा अतिशय छोटा आहे, तो वेगळा आहे, तो न्यायप्रविष्ट विषय आहे. तो काही असं काही विषय नाही घाटगळ्यावर आलेला की याच्यामुळे हे करायचं ते करू, ते करायचं ते करू, असा कुठलाही विषय नाही. असा कुठलाही विषय नाही, त्याचा याच्याशी संदर्भ जोडता आपण कामाच नाही. पण मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाल्यानंतर, मान्य उपमुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाल्यानंतर निर्णय केलेला आहे की आता यातून विड्रॉल व्हावं, मागे जावं आणि नरेंद्र दराडे यांना आपण पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणावं. मग इतकं वेळ का लागला होता भाऊ? सारखे 3 दिग्गज मंत्री नाशिकमध्ये 4-4, 5-5 दिवस होते. एका अपक्ष उमेदवाराची आता वारंवार ते देखील सांगतात की माझा भाजपशी थेट काही संबंध नाहीये. मग एका अपक्ष उमेदवाराची एवढी भीती महायुतीला का वाटावी? त्या भीतीने गीते, गणेश गीते आहेत, ते आमच्याशी जुळले, तुम्हाला माहिती आहे. माझ्या किती जवळचे संबंध आहेत त्यांचे तुम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे मग तुम्हीच दाखवतो, बघा गिरीश महाजनचे ते जवळचे तेच बंडखोरी करतात, तुम्हीच दाखवतो. आणि तुम्हालाही रोज दाखवायला पाहिजे काहीतरी, म्हणून आम्ही 2-4 दिवस थोडं चांगलं होतो. तुम्ही काय दाखवाल नंतर? मग लोक काय बघतील? उलट त्यांची उमेदवारी आम्हाला जास्त दिवस दाखवतात काय? नाही, एकदा तुम्ही आता 16 ठिकाणी झालेलं आहे, कुठं दाखवताय का तुम्ही? कुठं दाखवत नाहीये, आमचंच दाखवताय. याच्या निमित्ताने एक प्रश्न असा उपस्थित होतोय की 3 मंत्री 8-8 दिवस एका कामासाठी, हेच जर जनतेच्या कामासाठी 3 मंत्र्यांनी एकत्र राहिलं असतं अधिक कामं जनतेची झाली असती. नाही, आमचं काम तर चालूच होतं. यांचं MIDC सुरू होतं इथे,
आणि माझं कुंभमेळ्याचं काम तर रोजच सुरू आहे. साफसफाईपासून बघितलं असेल आपण, नदी सफाईपासून सुरू आहे, झाडं लावण्यापासून सुरू आहे. काल पुन्हा मिटिंगही झाली शेतकऱ्यांसोबत. आजही आता कुंभमेळ्याचंच काम, आता आपण शिलान्यासासाठी आपण या ठिकाणी आलो, त्याचं पूजन त्या ठिकाणी झालं. नरेंद्राचार्य महाराज आहेत तिथे, घरवापसीचा कार्यक्रम 650 लोकांचा, तिथे मी होतो. काम कुठेही थांबलेलं नाही, काम कुठेही थांबलेलं नाही. नाशिकचा आमचा तर रोजचाच संबंध आहे. जी बैठक झाली आत्ताची बैठक, त्या बैठकीमध्ये देखील गोकुळ गीते आक्रमकपणे बोलत होते. त्यांची नाराजी अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवते आहे की केवळ त्यांना तुम्ही सांगितलं म्हणून माघार झाली. पण तुमच्या म्हणत होतं काय म्हणणं काय, आम्ही काय एकदम असं करून बागी कसं चाललंय का, असं अजिबात नाहीये. उमेदवारांबद्दल त्याची थोडीशी नाराजी होती नरेंद्रबद्दल, पण ती चर्चा होऊन तो प्रश्न आता मार्गी लागलेला आहे. त्यामुळे आता कुठली नाराजी राहिलेली नाही. त्याचं काही दुसरं कुठली नाराजी नव्हती, फक्त उमेदवारांबद्दलची नाराजी होती. ठीक आहे, आता ते प्रत्येकाचं महायुती सरकार कुठेतरी नवा पायंडा पाडते, कारण माघारीचा दिवस उलटून गेल्यानंतर देखील माघारीसाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रसाद हिरे झाले, त्यानंतर गोकुळ गीते झाले, आणि आता जर गोकुळ गीतेने जरी माघारीची घोषणा केली तरी मात्र त्यांचा प्रचार होणार आहे, कार्यकर्ते ज्याचे येणार आहेत, बॅलेट पेपरवर त्यांचं नाव येणार आहे. येऊ दे, मग असं अनेक वेळेला होतं. शेवटी आमची महायुती आहे, खरं म्हणजे त्यावेळेलाच माघार व्हायला पाहिजे होती. काही कारणामुळे ते झाले नाही, ते नॉट रिचेबल झाले. पण आता निवडणुका लागलेल्या आहेत. आता तिथे महायुतीमध्ये आम्ही एकमेकांविरुद्ध लढू शकत नाही, कारण आम्हाला महायुती म्हणून जो महायुती उमेदवार असेल त्यालाच मतदान करावं लागेल. आणि ते आमचे कार्यकर्ते आहेत, जुने कार्यकर्ते आहेत, प्रमुख कार्यकर्ते आहेत, आणि म्हणून आम्ही त्यांना मागे यायला सांगितलं, त्यांनी माघार घेतलेली आहे. गोकुळ गीते कोणते तुमच्या पक्षात सक्रिय नाहीये, त्यांच्यावर कोणतंही पद नाहीये, त्यांनी असं पहिल्या दिवशी खुलासा केला होता. मात्र आपण त्यांना सांगतात की आपण महायुतीचा घटक आहात, त्यांच्यावर दबाव टाकून चर्चा आहे नाशिकमध्ये, त्यांना माघार घेण्यासाठी आपण हे केलं. कोणी दबाव टाकला? मी वारंवार तेच सांगतो, आम्ही कोणताही दबाव टाकलेला नाही. आम्ही कुठलाही दबाव टाकलेला नाही. ते परिवार हा आमचाच आहे. तुम्हीच म्हणता की ते तुमचे नाही, तुमचे नाही. त्यांनी सांगितलं तर आमचाच परिवार आहे. त्यांनी पहिल्यांदा पक्षात नसेल तरी तो परिवार आमचाच आहे. जळगावला रेश्मा काळे यांनी म्हटलेलं आहे, काय तुमच्या उमेदवाराचं असं काय चुकलं होतं ज्याच्यामुळे गोकुळ गीतेच नाही तर अनेक नगरसेवक, अनेक पदाधिकारी नाराज होते? तुम्ही काही सल्ला देणार आहात का? नाही, निश्चित सामंत साहेब या ठिकाणी आहेत, दादाही आहेत, आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहे. संपर्क असला पाहिजे, एकदा निवडून गेल्यावर कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, कॉन्टॅक्ट असले पाहिजे, कामाच्या पद्धतीत थोडा बदल केला पाहिजे. प्रत्येकाची अपेक्षा असते आणि ती असली पाहिजे, खरं आहे. पण आता त्यांना शिंदे साहेबांनीच आमच्यापेक्षा जास्त समज दिलेली आहे. सामंत साहेब, मी स्वतः, दादा, आम्ही सगळे त्यांच्याशी बोललेलो आहोत. आता आपल्यासमोरच हा सगळा विषय झाला, आमोरसमोर बसून. मला वाटतं यापुढे सुधारणा होईल, पण आता विषय हा संपलेला आहे. आता गोकुळ गीते यांनी माघार घेतलेली आहे आणि आता आमचे एकमेव उमेदवार या ठिकाणी आहेत, नरेंद्र. तर गोकुळ गीते यांची अखेर ही माघार झालेली आहे आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. थोड्याच वेळात पुढचे अपडेट्स अमोल सोबत. बघत रहा एबीपी माझा.